राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. चीनमधील आर्थिक संकटामुळे भारताला जागतिक निर्मिती केंद्र म्हणून उदयास येण्याची संधी. अर्थमंत्री अरुण जेटली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापौरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जलव्यवस्थापन व स्वच्छता आणि स्थायी समितीची आज जिल्हा परिषदेत सभा. शहरातील रस्त्यांच्या व खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना. गेल्या 3 वर्षापासून बंद असलेल्या श्री गुरु गोविंद सिंगजी वस्तू संग्रहालयाच्या सुशोभीकरणाच्या कामाला होणार सुरुवात. आता बातमीपत्र विस्ताराने. सध्या चीनची अर्थव्यवस्था मंदावली असून चीनमधील आर्थिक संकटामुळे भारताला जागतिक निर्मिती केंद्र म्हणून उदयास येण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. शिवाय चीनचा विकास दर 60% आसपास येऊन थांबला आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. संसदेत काँग्रेसच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वस्तू व सेवा कर विधेयक जीएसटी प्रत्यक्षात येण्यास अडचणी येत आहेत. नाहीतर भारताच्या विकास दरात आणखी 1 ते 2% भर पडेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वरुण राजाची कृपादृष्टी राहिली आहे. त्यामुळे सरकारने 8% विकास दराचे लक्ष्य ठेवले असल्याचे जेटली म्हणाले. निधी मंजुरीच्या पुरवणी मागणी पत्रावर चर्चा करताना जेटली यांनी आपल्या भाषणात एकूण अर्थव्यवस्थेचा आढावा व आगामी वाटचाल स्पष्ट केली. पुढील 4 वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सरकार 70,000 कोटीचे भांडवल गुंतवणार आहे. शिवाय बँका बाजारातून 1.10 लाख कोटीचा निधी उभारणार आहेत. विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून आगामी काळात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी धरणाच्या वरील भागात सुरू असलेल्या पाणी उपशावर पायबंद करावा, अशी मागणी महापौर सौ शैलजा स्वामी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नांदेड शहरासाठी पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत विष्णुपुरी प्रकल्प आहे. यावर्षी पावसाळ्याच्या मोसमास विलंब झाल्याने विष्णुपुरी धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. दिनांक 3 ऑगस्ट रोजी धरणात जलसाठा हा 12% इतका उपलब्ध असून विष्णुपुरी प्रकल्प जलाशयातील दैनंदिन कमी होत असलेल्या पाण्याचे प्रमाण हे सरासरी 0.5 दलगमी इतके आहे. नांदेड शहरासाठी व जलाशयाच्या किनाऱ्यावरील गावांना पिण्यासाठी लागणारे पाणी 30% आहे. कृषी पंपाद्वारे उपसा होत आहे. उपरोक्तपणे उपसा झाल्यास पुढील 1 महिन्यात जलाशयातील पाणी साठा संपुष्टात येईल व भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. त्याकरिता कृषी पंपाद्वारे अनधिकृत होत असलेल्या पाण्याच्या उपशावर आळा घालण्यासाठी कडक निर्बंध घालणे आवश्यक आहे. वरील धरणात पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याकरिता कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी एका निवेदनाद्वारे महापौर सौ शैलजा स्वामी यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी यांना महापौर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकाच्या शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन दिले. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती तसेच स्थायी समितीची आज जिल्हा परिषदेत सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा तर दुपारी 1 वाजता स्थायी समितीची सभा घेण्यात येणार आहे. या दोन्ही सभा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निजी कक्षात संपन्न होणार आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष समितीच्या सभापती, जलव्यवस्थापन व स्वच्छता आणि स्थायी समितीचे सदस्य तसेच संबंधित खात्याचे खाते प्रमुख यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत जिल्ह्यातील जलव्यवस्थापन व स्वच्छतेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप
चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. नांदेड शहरातील खड्डे व रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिक आपल्या तक्रारी प्रत्यक्ष आणि दूरध्वनी SMS वेबसाईटद्वारे देखील आपली तक्रार नोंदवू शकणार असल्याने अनेक पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांना याबाबतच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या संदर्भात तसेच रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी नोंदविण्यासाठी 4 पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांना रस्त्याबाबतची तक्रार प्रत्यक्ष नोंदवायची असल्यास त्यांनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कक्ष क्रमांक 106 सार्वजनिक बांधकाम विभाग येथे संपर्क साधावा. दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-4949 किंवा 262626 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन केले आहे. गेल्या 3 वर्षापासून बंद असलेल्या श्री गुरु गोविंद सिंगजी वस्तू संग्रहालयाच्या सुशोभीकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात होणार आहे. या वस्तू संग्रहालयाच्या प्रलंबित कामाची पाहणी करण्यात आली. कंत्राटदार कंपनीचा अहवाल गुरुद्वारा बोर्डकडे सादर केला जाईल. त्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे माजी प्रशासक डॉक्टर परविंदर सिंग पसरीचा यांनी दिली. डॉक्टर पसरीचा म्हणाले की सन 2012 पर्यंत हे काम सुरळीतपणे सुरू होते. नंतर आपली बदली झाली आणि नवीन प्रशासकांची नियुक्ती झाली. नंतर या कामाची गती कमी झाली. नवीन स्थापन झालेल्या गुरुद्वारा बोर्डाने वस्तू संग्रहालयाच्या प्रलंबित कामाला गती देण्यासाठी पुढाकार घेतल्याने आपण नांदेड येथे आलो आहोत. आपल्या काळात हे काम सुरू झाले होते ते पूर्ण व्हावे अशी आपली इच्छा आहे. डॉक्टर पसरीचा यांनी वस्तू संग्रहालयाच्या इमारतीची पाहणी केली. त्याचसोबत गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य रवींद्र सिंग बुंगई, अधीक्षक रणजित सिंग चिरागिया, सहाय्यक अधीक्षक ठाणसिंग बुंगई, नारायण सिंग नंबरदार, जसबीर सिंग धाम, AB डिझाइन हॅबिट्सचे दिल्ली येथील गुरमीत सिंग, ऑरेंज कंपनीचे अजिज कांचवाला उपस्थित होते. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून ओडिशा दौऱ्यावर. 26/11 हल्ल्याचा दोषी अबू जिंदालचं आर्थर रोड जेलमध्ये उपोषण. सुषमा स्वराज नाटकबाजी करण्यात तरबेज, सोनिया गांधी. लोकसभा अध्यक्षांनी 25 खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सलग 4थ्या दिवशी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार. याकूब मेननला फाशीची शिक्षा ठोठावणारे सुप्रीम कोर्टाचे जज दीपक मिश्रा यांना आले धमकीचे पत्र. आजचे वाढदिवस शीतल बाहेती, यश पवार, रुद्राणी माने, किरण बुद्धिवांत, अमित कलंत्री, अरुण टिटमे, सुजितराव कोले, अश्विनी पवार, राजकुमार जाधव, मानसा भाटी, पंडित भोसले, सचिन पाटील, श्रीनिवास मस्के या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. सुंदरबाई रामराव चडेपल्लू, दिगंबर बुवा गोविंद बुवा रामदासी, यादवराव नागोराव कांबळे, स्नेहलता कोटावार, गंगूबाई कोडगिरे. आजचा सुविचार. आधी सिद्ध व्हा मग आपोआप प्रसिद्ध व्हाल. प्रियंका हळदे. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. चीनमधील आर्थिक संकटामुळे भारताला जागतिक निर्मिती केंद्र म्हणून उदयास येण्याची संधी. अर्थमंत्री अरुण जेटली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापौरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जलव्यवस्थापन व स्वच्छता आणि स्थायी समितीची आज जिल्हा परिषदेत सभा. शहरातील रस्त्यांच्या व खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना. गेल्या 3 वर्षापासून बंद असलेल्या श्री गुरु गोविंद सिंगजी वस्तू संग्रहालयाच्या सुशोभीकरणाच्या कामाला होणार सुरुवात. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.